राज्य सरकार सतत म्हणत आहे की कमर्शियल गॅसची प्रॉब्लेम नाही आहे, पण मुंबईच्या प्रत्येक रेस्टॉरंटमध्ये गॅस कमतरताची जी स्थिती आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। मुंबईच्या सुप्रसिद्ध नॅशनल रेस्टॉरंट आपण पाहिलं तर इथे समोर जे रेस्टॉरंट मॅनेजर आहे, मालक आहे, त्यांच्याकडून इथे बोर्ड लावलेला आहे आणि बोर्डवर क्लिअरली लिहिलेलं आहे की ड्यू टू डिस्ट्रप्शन सप्लाय ऑफ LPG सिलेंडर वी आर कम्प्लिटली। आणि म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की गॅसच्या सप्लायमुळे फक्त ते ब्रेडवर बनणारे जे फूड आहे तेच तुम्हाला सप्लाय करू शकतात। हा फेमस साऊथ इंडियन रेस्टॉरंट आहे आणि इथे इडली डोसा ते पण सुद्धा आता बनवून देऊ शकत नाही। आपण पाहू शकता इथे मोठी रांग लागलेली असते, लोक वेट करत असतात, पण आज जी सध्या स्थिती आहे या आयकॉनिक रेस्टॉरंटची, इथे एकही ग्राहक जे आहे ते आपल्याला दिसत नाही आहे। किचनमध्ये पण सामसूम आहे, तिथे काही बनत नाही कारण की त्यांच्याकडे गॅस सप्लाय नाही। आपल्यासोबत इकडचे मॅनेजर आहेत, काय म्हणणार तुम्ही? गेटवरच लिहिलं आहे की फूड सप्लाय मिळणार नाही, किती मेन्यू कमी केलं आहे आणि आता काय देऊ शकता तुम्ही? जवळजवळ 95% मेनू मॅडम आम्ही कमी केलं आहे, कारण एक तर गॅस नाही आणि कुठल्याही साऊथ इंडियन हॉटेलची ओळख असते इडली, मेदूवडा आणि डोसा, आणि या तिन्ही गोष्टींसाठी गॅस हा फार आवश्यक आहे। पण तिन्ही गोष्टी गॅसच नसल्याने आम्हाला याच्यापैकी एकही गोष्ट चालू करता येत नाही, पण काहीतरी बिझनेस हा व्हायला पाहिजे म्हणून नाईलाजाने आम्हाला सँडविच आयटम द्यावे लागतात। त्यामुळे दुसरा आमच्याकडे काही सिलेंडर रिस्टोर होईपर्यंत दुसरा आमच्याकडे काही पर्याय नाही आहे। आपण पाहते की दिल्ली किंवा मोठ्या अजून जे सिटीज आहेत तिथे बिलमध्ये आता सरचार्जेस ॲड केले आहे गॅसचे, तर आपण पण ते करत आहात का? आणि काय ते तुम्ही मेन्यूचं प्राईस वाढवणार आहात? अजून तरी असा काही विचार केला नाही आहे की गॅस सिलेंडरची प्राईस बिलमध्ये ॲड करून त्याचं बिल बनवायचं किंवा मेनूमध्ये ॲड करायचं, पण हा जर प्रॉब्लेम असाच अजून एक 15-20 दिवस राहिला तर त्याबद्दल आम्हाला विचार करायला लागेल। आणि आमचे बिलमध्ये जे रेट्स आहेत ते फक्त पदार्थांचेच रेट्स आहेत, त्याच्यामध्ये फक्त GST त्याच्यामध्येच आमचा ॲड आहे, त्यामुळे आम्ही असं ॲडिशनल किंवा असं काही वेगळं बिलिंग त्याच्यासाठी करत नाही। एक दोन इथे ग्राहक पण आहेत, आपण सांगू शकता की नेहमी आपण इथे येता, भेटतं तुम्हाला इडली डोसा आता की काय काय नाही भेटत, फक्त इडली काय सँडविच भेटते फक्त। तुम्ही फक्त सँडविच खाता? हां, फक्त सँडविच खातो, काय करायचं? तर काय म्हणणार, आपण नेहमी ग्राहक आहात, काय भेट? सँडविच घेतो आता इडली डोसा काय? नाही, गॅस नाही इकडे। ते दिवस गेले आता इडली डोसाचे। तर आपण हे पाहू शकता, हे किचनमध्ये पण इथे जे नेहमी आपण पाहत होतो की इडली बनत होता, डोसा बनत होता, आता काहीच नाही आहे, फक्त तुम्हाला इथे सँडविच भेटणार, ते पण काही दिवस चालू शकतं कारण की त्यांच्याकडे इलेक्ट्रिक आहेत आणि अजून ते सप्लाय बंद झाला, अजून मोठा पुढे गेला डेट, तर हा किचन पण पूर्णपणे बंद होऊ शकतो। इथे मोस्टली मेन्यू असायचे, फूड सप्लाय व्हायचा, ते पण इथे दिसत नाही आहे आणि याचा खूप जे परिणाम आहे ते रेस्टॉरंट बिझनेसवर पडत आहे। तर काय म्हणणार, नेहमी आपण येत असतात इथे, आता इडली डोसा काहीच नाही भेटत आहे? अच्छे दिन आले आहेत मोदीजींच्या काळात, आणि काय सांगू शकतो? काय आपण इथे काय आता काय ऑर्डर केला, काय भेटत आहे तुम्हाला? ऑर्डर तर तशी मी केलेलं आहे, पण काय गॅस नसल्यामुळे काय ते मिळतच नाही आहे। आता काय मग हे टोस्ट बटर सांगितलं आहे, तेच गेटवर त्याने पण रेस्टॉरंटने लिहिलं आहे की आता फक्त टोस्ट बटर भेटणार कारण त्याची मशीन आहे, गॅस सप्लाय आहेत नाही। तरी वाईट परिस्थिती मुंबईच्या मोस्टली जे रेस्टॉरंट चेन आहेत तिथे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि हे कमर्शियल गॅस सप्लायचा जो इशू आहे तो सध्या अजूनही दिसत आहे आणि हा पुढे कधी सॉल्व्ह होईल याचा एक रिझल्ट जवळ दिसत नाही आहे। कॅमेरा पर्सन आसिफ खान सर, नम्रता दुबे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।